आपण पाहू शकतोय युतीच्या चर्चा रंगत असताना आता उद्धव ठाकरेंनी एक सूचक विधान केलं आहे। महाराष्ट्राच्या मनात जे होईल, मनात जे आहे तेच घडेल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याला जोडूनच आता काही पुढच्या क्षणामध्ये बातमीच देतो असं म्हटलेलं आहे। पालिकेच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर आलेल्या आहेत। न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार येत्या 4 महिन्यामध्ये त्या घ्यायच्या आहेत, तेव्हा राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणावर घर्षण संघर्ष पाहायला मिळतोय। मोठ्या घडामोडी घडतायत, त्याचे पडसाद उमटतायत, पक्षप्रवेश होतायत, अनेक गोष्टी घडतायत। युती होईल का? अनेक वर्षांपासून महाराष्ट्रीयांना पडलेला हा लाडका प्रश्न आहे, महाराष्ट्राचा हा लाडका प्रश्न आहे। अनेक मुद्दे उपस्थित होतायत। आज शिवसेना आणि मनसे सोडून गेलेले शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते सुद्धा पुन्हा शिवसेनेकडे येतील का? पुन्हा मतदार वळेल का शिवसेनेकडे? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। ह्याचा भाजपला काय फटका बसेल? हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। तिथे एकनाथ शिंदेंची भूमिका काय असेल, एकनाथ शिंदेंचं म्हणणं काय असेल, हे मात्र अजूनही आपल्याला कळू शकलेलं नाहीये। मात्र त्याचीही उत्तरं लवकरच मिळतील। महाराष्ट्राने लवकरच 4 महिन्यामध्ये। दरम्यान आपल्यासोबत संजय गडदे आपले प्रतिनिधी लाईव्ह उपस्थित आहेत। संजय गडदे, काय अधिक अपडेट आहे? नक्कीच मागील अनेक दिवसापासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशा चर्चा रंगल्या होत्या। मात्र आज उद्धव ठाकरेंचं जे वक्तव्य आलेलं आहे, या वक्तव्यावरून असं कुठेतरी वाटतंय की जवळपास ही युती निश्चित झालेली आहे। मात्र याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे। जसजशा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येतील तशी युतीची पावले या ठिकाणी ठाकरे बंधूंकडून टाकली जातील। अमित ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील, या दोन्ही भावांकडून, चुलत भावांकडून जे आहे नक्कीच धन्यवाद।